चला सर्वांचं या लाईव्ह सेशन मध्ये स्वागत आहे। आपण स्टँडर्ड 7 च प्रॅक्टिस सेट किती बघणार आहोत आपण 20 बघणार आहोत आणि अत्यंत सोपा आणि साधा हा प्रॅक्टिस सेट आहे। तुम्हाला समजेल अशा साध्या भाषेमध्ये मी सांगतो, मराठीमध्ये पण आणि इंग्लिश मध्ये पण काही फरक नाही पडत। सर्वांनी फळ्याकडे मन लावून लक्ष द्या। काय विचारले त्याने लक्षात घ्या। ह्या दोन लाईन इंटरसेक्टेड आहेत। एक लाईन कोणती आहे रे? ए आणि सी, आणि दुसरी लाईन कोणती आहे? बी आणि डी। आणि त्यांचा जो इंटरसेक्टेड पॉइंट आहे तो कोणता आहे? पी। हे तर तुम्हाला माहिती आहे, बेसिक मध्ये झालेला आहे, बरोबर ना? आता हा पी पॉइंट आहे। ऑलरेडी हे उचलून कुठे लिहायचं आहे? खाली लिहायचं। कुठे लिहायचं आहे? खाली। डायरेक्ट हे उचलायचं आणि इथं लिहायचं खाली, आन्सर मध्ये लिहायचं। आता पुढे मन लावून लक्ष दे भाऊ। त्यांनी कोणकोणते प्रश्न विचारले आपल्याला? ए, पी आणि बी। इथं विचारले, काय विचारले बघ रे? ए, पी, बी विचारले, क्वेश्चन मार्क। दुसरं त्यांनी काय विचारले? बी, पी आणि सी विचारले, क्वेश्चन मार्क। आणि त्यांनी तिसरे विचारले कोण? सी, पी आणि त्यांनी डी विचारले। तुला मी अत्यंत साधा आणि सोपं सांगतो, फक्त मन लाव बस। मला एक सांग, या त्रिकोणाचं नाव काय रे? ए पी डी। ए पी डी किती आहे रे? हा 47। आता मला प्रत्येक वेळेस पेन चेंज करावं लागतं। हा किती आहे रे? 47 आहे, बरोबर आहे का? मग मला एक सांगा, त्यांनी पहिला विचारला आहे ए पी बी। ए पी बी म्हणजे हा वाला, बरोबर का? समजलं सगळ्यांना? त्यांनी मला हा वाला विचारले। तुम्हाला माहिती आहे की ए पी डी आणि ए पी बी हे लिनियर पेयर आहे। काय रे? लिनियर पेयर। एक हा आणि एक हा कोणता आहे? लिनियर पेयर आहे। त्याला मराठीमध्ये म्हणतात रेषीय जोडीतील कोन। काय म्हणतात? रेषीय जोडीतील कोन। आणि इंग्लिश मध्ये काय म्हणतात? लिनियर पेयर अँगल। काय म्हणतात? लिनियर पेयर अँगल। खतम। चला आता आपण हे पहिले सॉल्व करू। चला मग मला एक सांगा, अँगल पहिलंच ठरलंय आपलं ए पी डी प्लस याचं नाव काय? ए पी बी। अँगल ए पी आणि बी। लिनियर पेयरचं माप किती असतं? 180 असतं। काय कारण आहे? कारण इथं लिहायचं, हे काय? लिनियर पेयर अँगल आहे। कोणते अँगल आहे? लिनियर पेयर। मराठी वाल्यांनी सुद्धा इथं लिहायचं, कोणते काय रे? रेषीय जोडीतील कोन। बाळा हे रेषीय जोडीतील कोन आहे। क्लियर? चल आता याचं माप किती आहे इथं बघ, किती आहे रे? 47 प्लस मला ए पी बी च माहिती आहे का? नाही। इज इक्वल टू 180। हे इकडे प्लस, इकडे गेले की मायनस। चल बोल मग काय होणार? ए पी बी बरोबर काय होणार? ए पी बी बरोबर 180 मायनस 47। 180 मायनस किती होणार? 47। म्हणून ए पी बी बरोबर 180 मधून 47 गेले, किती उरले? 180 मधून 47 किती उरणार? 133। हा झालं आपल्या या पहिल्या प्रश्नाचं। त्याने पहिला काय विचारलं होतं? ए पी बी। ओके चला आता मला त्याने दुसरा प्रश्न विचारला आहे, बी पी सी किती? काय विचारलंय? बी पी सी। इकडे बघा, आता तुला दाखवून देतो काय आहे बी पी सी।
फक्त आकृतीकडे बघ. हे अँगल शिकताना कुठे बघायचं? आकृतीकडे. हे ओरली प्रश्न बघून तुला काही कळणार आहे का? नाही. मग कुठे बघावं लागेल? आकृतीकडे. खूप मन लाव. इकडे बघ. कोणता अँगल? बीपीसी. इकडे बघ रे. बीपीसी हा अँगल आहे. बरोबर आहे का? सांगा बरं हा कोणाच्या अपोजिट आहे? एपीडी च्या. याच्या अपोजिट आहे ना? त्याला मराठीत विरुद्ध कोण म्हणतात. काय? आणि विरुद्ध कोणाचं माप कसं असतं? समान असतं. काय असतं? समान असतं, इक्वल असतं. मग जर हा 47 आहे तर हा पण किती होणार? 47. कळालं तुम्हाला? कोण 47 होणार? बीपीसी. चला आता आपण त्याचं उत्तर इथं लिहून घेऊ. क्लिअर? समजलं का सगळ्यांना? चला अँगल कोण आहे? एपीडी. कॉन्ग्रुएंट अँगल कोणता रे? बीपीसी. बीपीसी हे दोन्ही इक्वल आहेत. काय कारण रे? हे अपोजिट अँगल आहे. काय कारण आहे? अपोजिट अँगल आहे. त्याला मराठीत काय म्हणायचं आहे? विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसे असतात रे? समान असतात. Opposite angle are congruent. Opposite angle are congruent. Opposite angle are equal. Equal measurement असतं त्यांचं. मेजरमेंट कसं असतं? इक्वल असतं. आणि म्हणून अँगल बीपीसी पण किती होणार आहे रे? 47. हे झालं तुझं दुसऱ्याचं उत्तर. कोणाचं? बीपीसीचं. आता एकाचंच उत्तर राहिलं. हे कळालं तुम्हाला? पक्क कळालं? क्लिअर कळालं? आता एकच राहिला. कोण राहिला? सीपीडी. सीपीडी परत तुला समजलं. इकडे बघ बाळा आकृतीकडे. सी पासून स्टार्ट केलं. सीपीडी इथून हे असं अँगल म्हणजे हा वाला. बरोबर का? समजलं ना? आता हा पण याच्या अपोजिट आहे. वरच्याचं नाव काय? एपीबी. हा एपीबी च्या अपोजिट आहे. कोण? सीपीडी. आणि अपोजिटचं माप कसं असतं? सेम असतं. म्हणजे जर हा 133 असेल तर हा खालचा पण किती होणार? 133. बरोबर का नाही? तुम्हीच उत्तर दिलं. काय कारण? अपोजिट अँगल आर इक्वल. विरुद्ध कोण कसे असतात? समान असतात. क्लिअर? आता मला इथं जागा मी लिहायला करतो बघा. याला छोटं करू का जरा? ठीक. बघा आता छोटं झालं तर करतो. हा जमलं. तुम्हाला समजण्यासाठी नंतर मोठं पण करतो. फक्त मला उत्तर लिहायला मी छोटं करतो. आपल्याकडे सगळं जादू आहे. टेन्शन घेऊ. मोठं छोटं सगळं. आता लक्ष दे बाळा, लक्ष दे. लक्ष असेल तरच पक्ष असणार, नाही तर गायब होईल सगळं. समजलं का? चालेल. आता लक्ष दे. काय काय करणार आपण? ए पी बी अँगल. इकडे बघ रे. ए पी बी कॉन्ग्रुएंट अँगल कोणता आहे रे? सीपीडी. दिसतंय ना रे? सीपीडी हे समान आहेत. काय कारण आहे रे बाळा? विरुद्ध कोण आहे. काय कारण आहे? विरुद्ध कोन. इंग्लिश मध्ये काय म्हणणार? अपोजिट अँगल. तुला काहीच सांगायची गरज नाही भाऊ. बेसिक आपण स्ट्रॉंग केलंय मुलांचं. अपोजिट अँगल आर इक्वल. विरुद्ध कोन समान असतात. विरुद्ध कोन कसे असतात रे? समान. हा. मग मला एक सांग बाळा, तुझा हा सीपीडी पण किती होणार आहे? सीपीडी पण किती होणार आहे? 130. तुझ्या हे या प्रश्नाचं ही उत्तर झालं. समजलं सगळ्यांना? हे सगळं कळालं तुम्हाला? क्लिअर कळालं? ओके कळालं? आता तुझा
पहिले होतं तसं करतो, परत म्हणजे सरांनी छोटं केलं मला काही दिसत. डन. समजलं सगळ्यांना? पक्का कळालं? हा कोणता प्रश्न होता आपला? कॉन्सेप्ट लक्षात ठेवायची. इकडे बघायचं, पेपर मध्ये हे बघूनच करणार. हे बघून काय प्रश्न बघून काय करणार नाही. क्लिअर? आता आपण जाऊ पुढे. दुसरा प्रश्न, लाईन पी क्यू आणि लाईन ही पी क्यू लाईन आहे, बरोबर का रे? गणितामध्ये विद्यार्थ्यांनी बोलायचं असतं. समोरचे हा म्हणतात, पाठीमागचे झोपी जातात. आपल्या तासाला तसं जमतंय का? नाही. झोपी गेला की तुला खुदी झाल्याशिवाय राहणार नाही. मागेले मच्छर असते. कळालं? मी पुढच्या पोरांना कमी आणि मागच्या पोरांना जास्त लक्ष देतो. ते सण दुपारच्या सुट्टीमध्ये चांगला डब्बा खाताय, फुल झोपी जाताय पाठीमागे, बरोबर? नुसतं वांग्याची भाजी भरीत दाबून खाताय चांगलं, बरोबर? स्वतःच खाताय आणि दुसऱ्यांच्या डब्यातलं खाताय, बरोबर ना? काल तर हे शाळेमध्ये एवढं खात बसलंय. डब्याच्या सुट्टीमध्ये मी शाळेमध्ये मुलांचे डबे चेक करत असतो. शाळेमध्ये पोरं आहेत 1251. कोणाकोणाचे डबे चेक करा. या जानूचा डबा चेक केलाय, हे दुसऱ्याच्या डब्यातलं खात बसलंय, स्वतःच संपलाय डब्बा. आणि मुलं कसे जेवायला बसतात अशी एकी असते बघा त्यांची, बरोबर ना? मस्त या बेंचवर बसणार, त्या बेंचवर 6 जण बसणार. त्या करड्याच्या जो कळाचा बसतो ना त्याला जागाच नसते, ती पडतंय खाली. त्याला 6 जण 5 जण असं जवळ घेत आहे. अरे तुला बसायला जागा नाही तर त्याला कडेवर का कुठे जवळ घेते? तुझ्या मांडीवर बसवते का? जागाच नसते. पण ते शाळेतल्या मुलांची जी भावना, जी प्रेम आहे ते खरोखर खूप. आमच्या वेळेस आम्ही झाडाखाली बसायचो आणि वरून कावळा हागायचं. आता त्याला मी काय करू शकत नाही. आम्ही झाडाखाली बसायचो जेवायला, आणि ते झाडाचे ते हे असतात ना पाला, बाबडीचे झाडाला ते शेंगा बिंगा असतात बघा, बरोबर आहे ना? एकदा तर आमच्या मित्राच्या याच्यावर चिमणी हागले आणि त्याला माहीतच नाही, त्याला घास खाल्लाय. त्याला ते म्हणले कसं काय लागलं. मित्र जेवताना खाली नाही बघत, आपण काय करतोय? गप्पा करतोय ना आपण. आणि गप्पा करताना जर काय एखाद्याला चिमणी हागली तर मित्र पण रेडी येते, त्याला कशाला सांगते चिमणी हागली म्हणून? जाऊ दे, होईल पुढचं बघून, बरोबर? पण ही जी भावना आहे मुलांची, जेव्हा मी दररोज निरीक्षण करतो स्कूलमध्ये, तर खऱ्या अर्थानं ही भावना आपल्याला कोणतं आनंद पैशात विकत घेता येत नाही. समजलं? तुला तर सगळंच कळतंय. आता आपल्या या प्रश्नाकडे येऊ. बऱ्याच मुलांचं गणित कच्चं असतं. गणित नाही, त्याचं सगळंच कच्चं असतं. ते शाळेमध्ये लक्ष देत नाही. जिकडे नाही बघायचं तिकडे बघत बसतंय, आणि जिकडे बघायचं तिकडे नाही बघत बसतंय, बरोबर ना? बरोबर ना? काय रे हा म्हणतोय रे, जानू इकडे तिकडे बघत बसतो. गणिताचं नाव आहे लक्ष. गणित शिकतो असं म्हणायचंच नाही, तर मी लक्ष देऊन शिकतो असं म्हणायचं, बरोबर ना? चला मग मला आता सांगा, त्याने विचारलंय मला, काय विचारलं मला? PMS. हा कोण विचारलाय, बरोबर का रे? आता हा याच्या रेषीय जोडीतील कोण आहे का नाही? आता शिकलो ना आपण. ही मध्ये एक रेषा गेली, PMR चा PMS काय रेषीय जोडीतील कोण आहे? मी पहिल्यांदा अगोदर तुम्हाला सगळं सांगतो, नंतर आपण लिहायला काय प्रॉब्लेम आहे? आपल्याला धंदा तर आपला नुसतं आपण 10-15 वर्ष झाले खड्डत चालू आहे. पांढऱ्या पेनातून सुद्धा कावळे का, आणि काय माहित तर काहीच माहित. कळालं ना? चला, P आणि Q आणि R आणि S या 2 रेषा आहेत, आणि यांचा इंटरसेक्टेड पॉइंट कोणता आहे? एवढं तर फिक्स कळालं तुला? चल आता PMR
आर हा याचं नाव एक्स आहे आणि हा याचा काय आहे लिनियर पेअर अँगल आहे रेषीय जोडीतील कोण आहे मग मला एक सांग याचा अपोजिट अँगलचं नाव काय रे पटकन बोल आर एम क्यू मन किंवा क्यू एम आर मन हा याचा अपोजिट म्हणजे जेवढा हा असणार तेवढाच हा असणार समजलं कारण अपोजिटचं माप किती असतं सेम असतं पुढे बोला पी एम आर किती आहे रे एक्स आहे मग हा पण तेवढाच असणार का नाही याचं नाव काय एस एम क्यू काय एस एम क्यू वन किंवा क्यू एम एस वन मग जेवढा हा तेवढाच हा समजलं सगळ्यांना पक्क कळालं चार कोण आहेत त्यातले तीन एक दिलेला आहे तीन आपल्याला काढायचे काम खतम क्लिअर डन झालं हा आता आपल्याला काय काय विचारलंय त्यांनी जे विचारलं त्या प्रश्नाचे उत्तर देऊ हे जे इंटरसेक्टेड पॉइंट आहे इथून इथपर्यंत डायरेक्ट इथं लिहून घ्यायचं आन्सर मध्ये क्लिअर चला आता आपल्याला विचारलं पी एम आर आपण बघूया पी एम आर प्लस पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय पी एम एस कोण पी एम एस वरून किती होणार 180 काय कारण आहे सांगा बरं लिनियर पेअर अँगल रेषीय जोडीतील कोण लिहिणार ना तुम्ही इथं व्हेरी गुड चला हा किती आहे बाळा एक्स आहे म्हणून पी अँगल पी एम एस इज इक्वल टू 180 हा इकडे प्लस तिकडे गेला की मायनस पी एम एस हे जसं तसं हे जसं तसं 180 हा इकडे प्लस आहे तिकडे गेला की काय होणार मायनस आता मी याचं काही कॅल्क्युलेशन करू शकतो का काहीच नाही करू शकतो ते एक्स आहे हे नंबर आहे काहीच करू शकत नाही तसंच ठेवा चला पुढं एस एम क्यू इकडे बघा एस एम क्यू हा एक्स आहे तर हा पण किती असणार बरोबर का नाही चला कोण आहे पी याचं नाव सांगा पी एम आर कॉन्ग्रुएंट अँगल एस एम क्यू काय कारण आहे सांगा पटकन अपोजिट अँगल लिहिणार ना तुम्ही विरुद्ध कोण लिहायचे विरुद्ध कोण समान असतात तुम्हाला लिहायला इथं जागा सोडली आणि हे पूर्ण लिहायचं याला मार्क्स असतात आणि म्हणून एस एम क्यू बरोबर किती डिग्री हा एक्स डिग्री आहे तर मग हा पण किती होणार एक्स डिग्री होणार का नाही एक्स डिग्री समजलं हा एक्स तर हा पण एक्स क्लिअर हा आता काय विचारलं क्यू एम आर कुठे रे क्यू एम आर खालचा वाला मी आताच सांगितलं तुम्हाला जेवढा वरचा असणार तेवढाच खालचा असणार बरोबर हे जरा छोट करतो इथं उत्तर देण्यासाठी चला इथं लिहितो ए बाबा कुठं पडून जातोय डेंजर आहे ते लगेच पडून जातोय दुपारच्या सुट्टीत पोरं कसं पडतात ना खेळायला लगेच पोरं हे बघत नाही खाली काय लागन बरोबर का एक तर काल पोरं मी असं चाललोय डबा बघायला कोणाला ते आलं डायरेक्ट मला असं बिलकलं त्याला माहीतच नाही सर आहे का कोण एवढं जोरात पळालं तर त्याला म्हटलं बाबा थांब बाबा माझा बर्थडे नाही आहे बरोबर आलं डायरेक्ट असं एवढं जोरात पळत आलं आणि ते पाठीमागे त्याच्या पोर माग पळत आलं होते ते पाठीमागे बघायचं त्याला माहितच नाही पुढं कोण आहे असले पोरं जोरात पळत काही इकडे तिकडे बघत जावा बरोबर ना चला आता आपलं एकत्र आले कोण रे बाळा पी एम एस कॉन्ग्रुएंट अँगल कोण होणार आहे क्यू एम आर आता हा आपल्याला माहिती आहे अँगल क्यू एम आर हा पण किती होणार आहे 80 मायनस एक्स काय कारण रे बाळांनो अपोजिट अँगल काय कारण आहे अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट बरोबर का हो काय बोललो सांगा अपोजिट अँगल आर कॉन्ग्रुएंट
ऑपोजिट अँगल कसा असतो? कॉन्ग्रुएंट असतो. मराठीमध्ये काय म्हणतात सांगा बरं? विरुद्ध कोन कसे असतात? समान असतात. मराठी सेमी तसं काही नाही, फक्त आपल्याला शब्द माहित पाहिजे. आकृती तर मराठीमध्ये हीच राहणार का? बदलणार आहे का? नाही. फक्त प्रश्न बदलणार, बाकी काय बदलणार? सगळ्यांना कळालं? क्लिअर कळालं? हो. असा हा आपला एक्सरसाइज किती होत आहे? 2 क्वेश्चन होते त्याच्यामध्ये. एक्सरसाइज 20 समजलं? ओके चला डन.